आवाज येतो शेवटपर्यंत? पाठीचा करा, ताट करा, ताट करा, एकदम ताट बसा, ऑटोमॅटिक आवाज येईल. राजमुद्रा कोचिंग क्लासेसचे संचालक, आमचे मार्गदर्शक, ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये एक दीपस्तंभ म्हणून आम्हाला काम केलं, ते आदरणीय नरवटे सर. अत्यंत अडचणीच्या काळामध्ये संघर्ष करून ज्यांनी आज ही वर्दी अंगावरती चढवली, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय नरवटेताई. मंत्रालयामध्ये शालेय शिक्षण विभागामध्ये जे सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहेत, आमचे मंत्रालयातले सहकारी आदरणीय मुंडे सर, आणि ज्यांच्या सहवासामध्ये आम्ही गेली 3-4 वर्ष राहिलो आणि त्यांच्याकडून अंकगणित शिकलो, असे आमचे मार्गदर्शक, ज्यांनी आम्हाला अभ्यास कसा करावा, गणिताची सोडवणूक कशी करावी असं आम्हाला सांगितलं, ते आमचे सहकारी आदरणीय शेडके साहेब. आणि तुम्ही सर्वजण लाडके विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. खरं तर मी काही फार मोठा वक्ता नाही आहे. सरांनी सांगितलं की बाबा जे काही मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलो, जे इथंपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. असं म्हटलं जातं, खवळलेल्या समुद्राला, डिवसलेल्या सापाला आणि देहाने प्रेरित झालेल्या विद्यार्थ्याला कोणीच रोखू शकत नाही. तर आज या ठिकाणी आपण, तुम्ही 9वी-10वीचे विद्यार्थी आहात, काही 12वीचे विद्यार्थी आहात, या विद्यार्थ्यांना मला मनापासून सांगायचं आहे की तुम्ही देहाने प्रेरित व्हा. आयुष्यामध्ये काय करायचंय, कसं करायचंय, अगोदर ते तुम्ही गोल तुमचं ठरवा. इथून तुम्हाला दिल्लीला जायचं आहे, मी उदाहरण सांगतोय तुम्हाला. इथून तुम्हाला तुमच्या दिल्लीला जायचं आहे, हे तुमचं गोल आहे, हे तुम्ही ठरवलेलं टार्गेट आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला एरोप्लेनला जायचं आहे, रेल्वेनी जायचं आहे, बसनी जायचं आहे, सायकलनी जायचं आहे, का पायी जायचं आहे, हे तुम्ही अगोदर ठरवलं पाहिजे. आयुष्यामध्ये काय करायचं आहे, 10वी आणि 12वी नंतरचं आयुष्य हे अत्यंत संवेदनशील असतं. तुम्ही काय ठरवलं ते करू शकता. आमच्या गावाकडे एक म्हण आहे, लात मारायची तर पाणी काढण्याचं वय असतं. जर तुम्ही या मुवमेंटला, जर तुम्ही ठरवलं की मला नासामध्ये जायचं आहे, मला इस्रोमध्ये जायचं आहे, मला एक अधिकारी व्हायचं आहे, आज जर तुम्ही ठरवला आणि तुमच्या आजूबाजूला सगळं जर शून्य वातावरण दिसत असेल, अंधकारमय वातावरण दिसत असेल, तरी सुद्धा तुम्ही तुमचं यश संपादन करू शकता. हे मी माझ्या अनुभवानुसार सांगतो. त्याचं कारण असं आहे, 2025 सुरू आहे, 2025 सुरू आहे. 2015 मध्ये मला नोकरी नव्हती, मी पण शून्य होतो. महिन्याला मला 500 रुपये पगार मिळायचा. सर साक्षीदार आहेत त्या गोष्टीची. महिन्याला किती? 500 रुपये. 2025 मध्ये मला 50,000 मिळतो. ही तफावत तुम्हाला सांगतोय. महिन्याला किती मिळायचा हे वास्तव आहे, याच्यामध्ये अतिशुक्ती काहीच नाहीये. असंच एक हॉस्टेल होतं, हॉस्टेलवरती मी शिकवायला होतो. इथे मी शिकायचो, विद्यार्थ्यांना शिकवायचो, आणि तिथला जो संचालक आहे तो महिन्याला मला 500 रुपये द्यायचा. त्या 500 रुपयामध्ये आम्ही 300 रुपये रिडिंगला द्यायचं, उरलेल्या 200 मध्ये आम्ही आमचा महिना घालवायचा. ही सत्य परिस्थिती. आणि त्या सिच्युएशन मध्ये क्लास करण्यासाठी, आज तुम्ही क्लासला इथे येऊन उपस्थित आहात, क्लास करताय तुम्ही, क्लास करण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. मला हा किस्सा आज या निमित्तानं आवर्जून सांगायचा आहे की ज्या अकॅडमीमध्ये मी क्लासला होतो, ज्या अकॅडमीमध्ये मी प्रवेश घेतला, त्या ठिकाणी असिस्टंट म्हणून आदरणीय नरवटे सर काम करायचे. लातूर आमच्यासाठी नवीन होतं. असं म्हटलं जातंय, लातूरची नाती, लातूरची माती आणि लातूरची शिक्षण पद्धती हे देशात नाही तर जगात वेगळी आहे. त्याची कारणं अशी आहेत, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कुठल्याही क्षेत्रातला कुठल्याही माणसाकडे जावा, त्याचं शिक्षण लातूरमध्ये झालेलं आहे. आणि एवढी वेगळी शिक्षण पद्धती आमच्या लातूरची आहे. लातूरचा दबदबा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. भारतातल्या कानाकोपऱ्यातून लोक शिकण्यासाठी
लातूरमध्ये येतात, तुमचं नशीब फार चांगलं आहे. लातूरमधून माणसं तुम्हाला शिकवण्यासाठी इथं आलेली आहे. तुम्हाला लातूरमध्ये जायची गरज नाही. म्हणूनच म्हणतो की लातूरची माती आणि लातूरची शिक्षण पद्धती ही तुम्हाला तुमच्या जागेवर मिळते. त्याचा लाभ कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवायचं. तर मला तुम्हाला सांगायचं यासाठी किंवा तुमचं जे वय आहे, तुमचं वय तुम्ही जे ठरवाल ते करू शकता. आता मी ज्या ठिकाणी काम करतोय, मंत्रालयामध्ये काम करतोय का मंत्र्यांकडे काम करतोय, त्या मंत्र्यांचे एक ओएसडी आहेत सर, विशेष कार्य अधिकारी, डेप्युटी कलेक्टर. त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलं. मी नेहमी जसा वेळ मिळाला तसं मी काहीतरी नवीन नवीन ऐकत असतो. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी 3 मुद्दे त्यांनी महत्त्वाचे सांगितले. आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी 3 मुद्दे महत्त्वाचे सांगितले. एक कॉन्फिडन्स, एक काय कॉन्फिडन्स, दुसरा आहे कन्सिस्टन्सी, सातत्य, आणि तिसरं आहे कॅपॅसिटी बिल्डिंग, क्षमता वाढवायचं. समजतंय का पाठीमागे? 3 मुद्दे काय महत्वाचे आहेत? आत्मविश्वास, सातत्य आणि क्षमतेमध्ये वाढ. एखादी गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे, एखादं ध्येय तुम्हाला संपादन करायचं आहे, त्या ध्येयापर्यंत तुम्हाला जायचं आहे, तर तुमचा आत्मविश्वास हा प्रबळ असला पाहिजे, तुमचं आत्मबल स्ट्रॉंग असलं पाहिजे. तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला अधिकारी व्हायचं आहे, तुम्ही ठरवलंय. जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल, मी हे करू शकतो, हे जर बॉडी तुम्हाला सांगत नसेल, तर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. अगोदर सर्वात अगोदर तुमच्या मनाला सांगा, स्वतःला सांगा की मी हे करू शकतो, हे मी मिळवू शकतो, ही धमक माझ्यामध्ये आहे. जोपर्यंत तुमचा आत्मविश्वास स्ट्रॉंग असणार नाही, मजबूत असणार नाही, तोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय अचीव करू शकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य. नुसता आत्मविश्वासून चालणार आहे का? जागेवरती बसलं माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, चालेल का? नुसता आत्मविश्वास असं सुद्धा चालणार नाही, तर त्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. कशात सातत्य? जे तुम्ही गोल ठरवलेलं आहे, जिथपर्यंत तुम्हाला जायचं आहे, तिथपर्यंत जाण्यासाठी त्या कामाचं सातत्य तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तिसरं आहे कॅपॅसिटी बिल्डिंग, म्हणजे क्षमता तुमची वाढली पाहिजे, नवीन नवीन तुम्ही शिकलं पाहिजे. काळ बदलत गेलेला आहे. आता आम्हाला काय असं, एखादं जर विषयाचा अभ्यास करायचा असेल, तर मग एखाद्या लेखकाने कुठलं पुस्तक लिहिलंय का, ते मार्केटमध्ये जायचं, ते पुस्तक आणायचं, मग वाचायला सुरुवात करायची. आता काळ बदलत गेलेला आहे. काळ जसा जसा बदलत गेला तशी साधनं सुद्धा बदलत गेलेली आहे. आज तुमच्या हातामध्ये मोबाईल नावाचं एक यंत्र आलेलं आहे, अद्यावत त्याच्यामध्ये ऍप्स आलेले आहेत. आता नवीन चॅट जीपीटी नावाचं एक ऍप आलेलं आहे. तुम्हाला कुठलीच माहिती जर हवी असेल, कुठली काही, तर त्या चॅट जीपीटी मध्ये जर टाकलं तर लगेच एका सेकंदामध्ये तुम्हाला सर्व माहिती आहे. म्हणजे एवढं तंत्रज्ञान अद्यावत झालेलं आहे. मग ते तंत्रज्ञान, त्या क्षमता, त्या स्किल तुम्हाला अवगत करून देणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला नुसतं ध्येय ठरवून चालणार नाही, सातत्य असून चालणार नाही, ते काळानुसार, परिस्थितीनुसार तर तुमच्यामध्ये बदल झाला पाहिजे. जेव्हा आम्ही राज्यसेवेची तयारी करायचो, एमपीसीची तयारी करायचो, 2012ला एमपीसीचा मी पहिला पेपर दिला. 2011ला माझं डीएड झालं. 2012ला मी पहिला पेपर दिला एमपीसीचा, फक्त 1 लाईन क्वेश्चन मध्ये सर, 1 लाईन क्वेश्चन. महाराष्ट्राची राजधानी कोणती, उपराजधानी कोणती, क्षेत्रफळ किती. जसा जसा वेळ जात झाला, 2012, 13, 14, 15 स्पर्धा परीक्षे सुद्धा डेप्थनेस वाढत गेली. मग प्रश्न नुसतं 1 लाईन येत नव्हते. आता यायला लागले की खालीलपैकी भारताची राजधानी, उपराजधानी, आर्थिक शहर याचा प्राधान्यक्रम लावा, किंवा महाराष्ट्रातील जे सर्वात उंच शिखरे आहेत त्यांची उंची खालीलप्रमाणे जी काही आहे त्या पद्धतीने योग्य सांगा. म्हणजे त्याची डेप्थनेस वाढत गेली. म्हणजे काळानुसार तुम्हाला सुद्धा ते बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे एखादं यश तुम्हाला अचीव करायचं आहे, एखादं यश तुम्हाला मिळवायचं आहे, तुमच्या ध्येयापर्यंत जायचं आहे. मी तर म्हणतो तुम्हाला की आज तुम्ही ज्या वयामध्ये वावरता, ज्या वयामध्ये काम करताय तुम्ही आत्ताच तुम्हाला काय करायचं ते ठरवा. आत्ताच ठरवा, आज ठरवा
येणाऱ्या 10 वर्षामध्ये तुमच्यामधून निश्चित बदल झालेला असेल, हे मी माझ्या अनुभवानुसार सांगतो. जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही, तुमच्या मनाला सांगणार नाही की मी हे करू शकतो, तुम्ही कधीच करू शकणार नाही. तुम्ही जो ठरवा, तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवा की मला काय बनायचं आहे, मला काय व्हायचं आहे. ठरवायचं अगोदर. जोपर्यंत तुम्ही ठरवणार नाही, जोपर्यंत प्लॅन तुमच्या कागदावरती उतरणार नाही, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होणार नाही. शिक्षण शिकायचं का म्हणून शिकवू नका. अगोदर तुमच्या मनाला ठरवा मला काय बनायचं. तुमचे शिक्षक सांगतात, तुमचे आई वडील सांगतात, तुमचे पालक सांगतात, तुमचे वडीलधारी सांगतात म्हणून तुम्ही शिकू नका. आणि ते शिकत असताना की तुमची आवड त्या क्षेत्रामध्ये आहे, तुमची आवड कोणत्या क्षेत्रामध्ये आहे ते क्षेत्र निवडा. एक खूप सुंदर शेर आहे, तुम्हाला मी सांगतो. जी माणसं हाताने काम करतात त्यांना कामगार म्हणतात. जी माणसं हाताने काम करतात त्यांना कामगार म्हणतात. आणि जी माणसं हाताने आणि डोक्याने काम करतात त्यांना कारागीर म्हणतात. जी माणसं हाताने आणि डोक्याने काम करतात त्यांना कारागीर म्हणतात. जी माणसं हाताने, डोक्याने आणि मनाने काम करतात त्यांना कलाकार म्हणतात. आता याचं स्पष्टीकरण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. कामगार म्हणजे काय हो? कारागीर म्हणजे अभियंता. आता अद्यावत शब्द तो अभियंता झालेला. गावाकडे त्याला गौंडी म्हणायची, गौंडी. अभियंता. एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर याचं उदाहरण तुम्हाला मी काय सांगतोय. कामगार, कारागीर, ते कलाकार. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही ठरवा, ते तुमच्या आवडीचं क्षेत्र निवडा. एखादा व्यक्ती, एखादा माणूस किंवा एखादा पालक आपल्या घरचा दबाव टाकतोय, हे केलं पाहिजे, तू डॉक्टर झालं पाहिजे, तू इंजिनियर झालं पाहिजे, तू कलेक्टर झालं पाहिजे, असा जर दबाव टाकत असेल तर मी ठामपणे सांगतो तसं त्यांचं ऐकू नका. तुमच्या आतला आवाज ऐका. मला काय बनायचंय, मला काय व्हायचंय. जोपर्यंत तुमच्या मनाला वाटत नाही, आपली प्रत्येकाची एक आवड निवड असते. कुणाला फिल्म क्षेत्रामध्ये काम करावंसं वाटतंय, कुणाला ऍक्टिंग क्षेत्रामध्ये काम करावंसं वाटतंय. प्रत्येकाची आवडीनिवडी वेगळ्या असतात. काही कुणाला फायटिंग करायला आवडतं, कुणाला डान्स करायला आवडतं. प्रत्येकाच्या आवडीनिवडी, ती आवडीनिवडी तुमच्या निवडा आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा. प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे, फार मोठ्या संधी आहे. काहीही करू शकता तुम्ही, काहीही. मी जाणीवपूर्वक भाषा बोलतो, काहीही करू शकता. म्हणजे उदाहरणामध्ये ही बिल्डिंग तुम्हाला बांधायची आहे. मी परत त्या मुद्द्याकडे येतोय. ही बिल्डिंग बांधायची आहे. ह्या बिल्डिंगमध्ये काम करणारा तुम्हाला एक कामगार व्हायचं आहे का एक अभियंता व्हायचा आहे का ती बिल्डिंग उभा करणारा वास्तुविशारद व्हायचं म्हणजे कलाकार. एखाद्या माणसाला विचारलं जाणार आहे तू काय करतोय, तर मी काम करतोय म्हणणार. ही बिल्डिंग बांधत असताना जर एखाद्या माणसाने विचारलंय काय करतोय, कामगाराचं मी काम करतोय म्हणणार. आणि एखाद्या अभियंत्याला विचारलं तर तो काय म्हणतोय, मी बिल्डिंग उभारतोय. आणि ते जे काही वास्तुविशारद आर्किटेक्चर म्हणून तर त्याला विचारलं तर तो काय म्हणतोय, मी एक वास्तू उभा करतोय. तिघांमध्ये फरक आहे ना, तिघांमध्ये फरक आहे. एक कामगार आहे, एक अभियंता आहे, एक वास्तुविशारद आहे. तिघांच्या आवडी एक फक्त पोटासाठी करतो. कामगाराचं काम फक्त माझं पोट भरलं पाहिजे आणि अभियंत्याचं काय माझं कुटुंब चाललं पाहिजे, मला मिळालं पाहिजे असं. आणि जो आर्किटेक्चर आहे, जो वास्तुविशारद आहे, तो पोट भरण्यासाठी नाही, आवडीसाठी नाही, एक आपली आवड म्हणून ते काम करतोय. तो त्याची ती आवड आहे त्या क्षेत्रात. त्या पद्धतीनं प्रत्येक कामाकडे बघा. कुठलंही यश मिळवायचं आहे, कुठल्याही यशाकडे वाटचाल करायचं. मी अगोदर तुम्हाला सुरुवातीला यासाठी सांगितलं, तुमचं ध्येय ठरवा. क्लासेसमध्ये आलात, आईवडिलांनी पाठवलंय म्हणून शिक्षण घेऊ नका. शिक्षणाची जबरदस्ती कोणालाही नाही. शासनानं सक्तीचं मोफत केलेलं आहे, तेवढं जरी शिकलं तरी भरपूर झालं. पण तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्राची अगोदर तुम्ही स्वतः निवड करा. इतर आपल्यावरती लादतायत, जबरदस्ती करतायत म्हणून अजिबात करू नका. आता मी स्पर्धा परीक्षा करत असताना मला मागच्या मुद्द्याकडे तो मुद्दा माझा राहूनच गेला.
की स्पर्धा परीक्षा करत असताना माझ्याकडे फीस भरायला पण पैसे नव्हते. फीस भरायला पैसे नव्हते. क्लासेसला जायचं आता सर असे गेटला थांबायचे आमच्या आय कार्ड चेक करत, बाबा याने फीस भरले का. तुमचे नरवटे सर जे क्लासेसचे संचालक आहेत ते थांबायचे. आता आम्ही गेटवर यायचं, सर तर थांबल्यात काय करायचं. पण मला हा किस्सा आवर्जून सांगावा असं वाटतो की सरांनी आम्हाला कधीच अडवलेलं नाही. क्लासेसमध्ये येत असताना आम्ही फीस भरायला नसायचं, सरांनी बघायचं ठीक आहे पण संतोष सांगायचा ठीक आहे जा. म्हणजे हा किस्सा तुम्हाला मी या निमित्तानं का सांगतोय की तुम्हाला जर एखादी गोष्ट करायची असेल तर ऑटोमॅटिक ते मार्ग मिळत जातात. निसर्ग ऑटोमॅटिक तुम्हाला तो पुरवत असतो. जरी तुमच्या खिशामध्ये 100 रुपये जरी नसले, इथं जर दिल्लीला जायचं असेल, जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तुम्ही दिल्लीला जाऊ शकता. हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग प्रत्येक गोष्टीला तथास्तु म्हणत असतो. तुम्ही काहीही मागा निसर्गाकडे, निसर्गाकडे काहीही मागा, निसर्ग तुम्हाला तथास्तु म्हणत असतो, म्हणजे तुम्हाला देत असतो. जर तुम्ही आज ठरवलं की मला एखादी गोष्ट करायचं आहे तर तुम्हाला उद्यापासून स्वप्न पडायला सुरुवात होईल. हे सत्य आहे. या वयामध्ये तुम्ही तुमच्या गोष्टी ठरवून घ्या. आणि तुम्ही राजमुद्रा कोचिंग क्लासेसमध्ये आला, नरोटे सरांच्या हाताखाली काम करताय. त्यांचा सौभाग्यवती या ठिकाणी काय करतात हे मी सांगण्याचा कदा तुम्ही स्वतः पाहता. त्यांच्याकडून काही कौशल्य शिकून घ्या. माणूस जन्मता कुठलाही हुशार नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 10वीला पास झाले, 750 पैकी 240 मार्क होते, काटावरती पास झाले. हे त्याच्या आत्मचरित्रामध्ये लिखित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा 10 वर्षाचे होते तेव्हा ते घरोघरी लाकडं फोडायला जायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं की मला देशासाठी काम करायचं, मला समाजासाठी काम करायचं. ज्या हाताने वयाच्या 10व्या वर्षी लाकडं फोडली त्याच हाताने संविधान लिहिलं. जर तुम्हाला जरी वेळ मिळाला आवडता शनिवार रविवारचा ही पुस्तकं वाचत चला. म्हणजे ज्या माणसांनी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन घरोघरी लाकडं फोडण्याचं काम केलं, त्या माणसाने देशाचं संविधान लिहिलं आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये 350 वर्षामधला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी, हुशार विद्यार्थी त्याची नोंद घेतली गेली. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्रातले, आपल्या देशातले. आपण ही त्याच मातीमध्ये जन्माला आलो, आपण ही त्याच मातीतली माणसं. वेगळे पण काय असतं माणसाकडे हो. जर तुमच्या आमच्याकडे पाहिलं तर वेगळे पण काय आहे. आजूबाजूला बघा, प्रत्येकाला हात आहे, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, सगळं समान आहे. सगळं समान आहे ना. का वेगळे कोणी 4 हात घेऊन आले का, ते एक्स्ट्रा पाय घेऊन आले का कोणी. वेगळे पण काय आहे माणसामध्ये, तर ते वेगळे पण फक्त माणसांच्या विचारांचं वेगळेपण, माणसाच्या बुद्धीचं वेगळेपण. असं म्हणलं जातं की इंसान बुरा नहीं होता, इंसान बुरा नहीं होता, इंसान की सोच बुरी होती है. बदलना है तो इंसान को नहीं, इंसान की सोच को बदलो, इंसान अपने आप बदल जाए. तुम्ही तुमचं वेगळेपण हे तुमच्या बुद्धीच्या जोरावरती ठरवा. आज वयाच्या 21व्या वर्षी यशस्वी झालेला माणूस कलेक्टर म्हणून काम करतो एका कार्यालयामध्ये. त्याच कार्यालयामध्ये 60 वर्षाचा माणूस शिपाई म्हणून काम करतो. काय वेगळेपण आहे दोघांमध्ये? त्याच्या बुद्धींचं, त्याच्या क्षमतेचं वेगळेपण आहे. मग तुमची बुद्धी कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, कशासाठी इन्व्हेस्टमेंट करायचं आहे हे तुम्ही ठरवा. बोलण्यासारखं खूप काही आहे, सांगण्यासारखं खूप काही आहे, प्रचंड उदाहरण आहे. तुमच्या अवतीभोवती एवढी साधनं उपलब्ध झालेली आहेत यशस्वी होण्यासाठी. त्याचा वापर तुम्ही कसा करता ते जास्त महत्त्वाचं. आपल्या हातामध्ये एखादं मोबाईल आला तर ते मोबाईल आपण कशासाठी वापरतो, त्याचा उपयोग काय करतो हे जास्त महत्त्वाचं. चांगल्याही गोष्टी आहेत, वाईटही गोष्टी आहेत. ते काय स्वीकारलं पाहिजे तुमच्यावरती डिपेंड आहे. आम्ही लहान असताना, तुमच्या वयामध्ये असताना आमच्या गावामध्ये टीव्ही सुद्धा नव्हती. आमच्या गावामध्ये टीव्ही सुद्धा नव्हती. ज्या मंत्रालयामध्ये आम्ही काम करतोय किंवा सर काम करताय
आम्हाला सह्याद्री वाहिनीवरती दुसऱ्याच्या घरी हे मंत्रालय बघायला भेटायचं. सह्याद्री वाहिनीवरती दुसऱ्यांच्या घरी जाऊन आम्हाला ते मंत्रालय बघायला भेटत. आज त्या मंत्रालयामध्ये आम्ही काम करतो. त्याचं कारणच आहे की स्पर्धा परीक्षा करत असताना आम्ही ठरवलं होतं, काही झालं माझ्या नोकरी मला मिळवायची, काही झालं तरी नोकरी करायची आपल्याला, ती कशीही असो, शासकीय असो. ते मिळवलं आम्ही. माझा अनुभव सांगतो मी तुम्हाला की तुम्हाला काय काही नसू द्या. आज जरी तुम्ही शून्य असाल, मी काय सांगतोय, मी सरांचं उदाहरण दिलं पाठीमागे. मला गणितातला अपूर्णांक पण येत नव्हता, 30 पर्यंत येत नव्हते मला. माझं DED होऊन जस्ट आलो होतं, मला 30 पर्यंत पाढे येत नव्हते. वर्ग घनमूळ याचा अर्थार्थी संबंध नव्हता माझा. सुरुवात केली, पाढे पाठ केले. ज्या हॉस्टेलवरती मी शिकवायला होतो सर, त्या हॉस्टेलवरती विद्यार्थ्यांना मी दिवसा शिकवायचो. विद्यार्थी झोपल्यानंतर मी पाढे पाठ करायचो. विद्यार्थ्यांना वाटलं नाही पाहिजे सर आम्हाला शिकता दिवस पाढे पाठ करतो. पण मी केलं ते स्वतःमध्ये डेव्हलप केलं. पाढे पाठ केले, वर्ग पाठ केले, घन पाठ केले, घनमूळ पाठ केलं. 1ली ते 10वी पर्यंतचे गणिताचे सगळे पुस्तकं आणले. 1ली ते 10वी पर्यंतचे जे काही पुस्तक होते ते सगळे पुस्तकं आणले. 1ली पासून सुरुवात केली गणिताला. मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर हे सगळं बघितलं. 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर, हे त्या पुस्तकामध्ये मला शिकायला भेटलं. अपूर्णांक, 3रीला अपूर्णांक आहे सर. तुम्ही आता मला चांगलं माहिती आहे, जो 3रीला अपूर्णांक आहे तो कुठेच अपूर्णांक नाही. तो 3रीचा अपूर्णांक शिकला त्याला 6वीचा 7वीचा अपूर्णांक ऑटोमॅटिक येतो. सुरुवात शून्यापासून केली आणि ज्या काही गोष्टी मला जमायच्या नाहीत त्यांनी सरांकडून शिकलो. आज सर भारतीय डाक विभागामध्ये काम करतात. सरांनी पण प्रचंड मेहनत घेतली आणि काही गोष्टी मिळवत असताना तुमची आखणी करा. मी त्या पद्धतीने केलेलं आहे. माझ्यापेक्षा सर प्रचंड हुशार आहे. मी सरांकडून खूप काही शिकलेलो आहे. गेली 4 वर्ष सरांच्या सहवासामध्ये होतो. 4 वर्ष कमी काही जमत नसेल, काही येत नसेल तर आम्ही सरांना विचारायचो. सरांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे, जे अचीव करायचं आहे त्याची आखणी करा आणि त्या पद्धतीनं वाटचाल करा. स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आहे, IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे तर आता सुरुवात करा. तुम्हाला समजा नासामध्ये काम करायचं, इस्रोमध्ये काम करायचं आहे, त्या क्षेत्रात जायचं आहे, तुम्ही तिकडे काम करा. स्वप्न मोठी ठेवा. स्वतःच्या मनाला सांगा, जरी माझ्या आईवडिलांची परिस्थिती हालाकीची असेल तर मी ती परिस्थिती बदलणार आहे. आणि हे फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावरच होऊ शकतं. जर तुम्ही क्वालिटीचं शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. मी क्वालिटीचं शिक्षण यासाठी उच्चार करतोय कारण आम्ही ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेमध्ये आम्हाला क्वालिटीचं शिक्षण मिळालेलं नाही. आज तुम्ही अशा माणसाकडे शिकताय, अशा माणसाकडे तुम्ही आला जो माणूस त्या परिस्थितीमध्ये तवाकून सलाखून निघालेला आहे आणि तो माणूस तुम्हाला क्वालिटीचं शिक्षण देऊ शकतो. ते म्हणजे आदरणीय नरवटे सर. त्या माणसाच्या सहवासामध्ये राहून तुम्हाला शिकून घ्यायचं. त्या माणसानी ज्या खस्ता खाल्लेल्या आहेत, त्या माणसाचा जो अनुभव आहे तो प्रचंड अनुभव आहे. तो अनुभव आम्ही सुद्धा शेअर करू शकत नाही. एवढा संघर्ष या माणसांचा. अशी माणसं क्वचितच मिळतात जी तुमच्या नशिबामध्ये आहे. तर त्याचा वापर कसा करून घ्यायचा, त्याच्याकडून कसं शिकून घ्यायचं हे तुम्ही घ्या. हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तर मगाशी तुम्हाला मी सांगितलं होतं की 1ली पासून सुरुवात केली. 1ली ते 10वी पर्यंतचे गणित, त्याच पद्धतीचं विज्ञान, इतिहास, भूगोल, 34चा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा 34चा इतिहास आम्हाला स्पर्धा परीक्षेला विचारलं जायचं. म्हणजे तुम्ही करा, तुम्ही ठरवा, काही होऊ शकतं. जेव्हा आता मला वाटतं 2025 सुरू आहे तर मी 6वीला असताना
ज्या कविता होत्या आम्ही कविता पाठ करायचो, आज सुद्धा मला ती कविता पाठ आहे. त्या निमित्तानं ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवतो. 2000ला मी 6वीला होतो, मी 6वीची गोष्ट होतो. इथून किती 25 वर्षापूर्वीची बहता झरणा नावाची कविता आहे, कदाचित तुम्हाला असेल. 6वीला असताना बहता झरणा नावाची कविता होती. त्यावेळेस आमच्या सरांनी आमच्याकडून तोंडपाठ करून घेतली होती. देखो सबका मनहर लेता कल 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 बहता झरना, देखो सबका मनहर लेता कल 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 बहता झरना, चट्टानों को काट गिराता अपनी सुंदर राह बनाता, चट्टानों को काट गिराता अपनी सुंदर राह बनाता, पर्वत का यह राजा बेटा मुसाफिरों की प्यास बुझाता, मुसाफिरों की प्यास बुझाता, इसने अपने जीवन में बस सीखा नहीं किसी से डरना, मीठे मीठे गीत सुनाता कभी न रुकता चलता जाता, नित अपने कोमल स्वभाव से पेड़ों पौधों को हर्षाता. म्हणजे मी तुम्हाला ही गोष्ट का सांगितली, ही कविता का म्हणून दाखवली की त्या परिस्थितीमध्ये त्या सरांनी आमच्याकडून ते करून घेतली होती. आजही ती आमच्या डोक्यामध्ये आहे. 10वीला असताना आमच्या त्या शिक्षकांनी राज्य आणि राजधान्या पाठ करून घेतल्या होत्या. आजही आम्ही न चुकता ते सांगू शकतो. आणि त्याच गोष्टी आम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कामाला आल्या. आज सर तुम्हाला लाभलेले आहे. सराकडून चांगल्या गोष्टी घ्या, आत्मसात करा आणि आयुष्यामध्ये काय करायचं, मी पुन्हा या त्या गोष्टीकडे येतो. आयुष्यामध्ये काय करायचं आहे हे तुम्ही स्वतः ठरवा आणि तुमची आवड ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राकडे जा, तर तुम्ही यशस्वी व्हा. जबरदस्ती करू नका. एखाद्या माणसाने सांगितलं, एखाद्याने सांगितलं म्हणून तुम्ही जबरदस्ती करू नका. तुमची जी आवड आहे, तुम्हाला काही आवडू द्या, त्या क्षेत्रामध्ये एकदम तुम्ही टॉपला असलं पाहिजे. जो तुम्हाला जे क्षेत्र आवडतं त्या क्षेत्रामध्ये तुम्ही तुमचं 100% देऊन करता. तुम्ही त्या क्षेत्राकडे तो पैसे मिळतील, आपलं घर चालवायचं, माझा प्रपंच उभा करायचा आहे, आई वडिलांना खुश करायचं, पैसे द्यायचे असं म्हणून तू कधीच बघू शकत नाही, जर ते तुमच्या आवडीचं क्षेत्र असेल तर. म्हणून तुम्हाला जे आवडतंय, ज्या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे त्या पद्धतीला तुम्ही वाटचाल करा, सुरुवात करा आणि ठरवून घ्या. आताच ठरवा, हेच वय आहे ठरवण्याचं. ह्या वयात तुम्ही जे ठरवाल ते तुम्ही करा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि सरांनी या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो आणि माझ्या 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.